दिवसाची सुरुवात झाली या कावळ्याच्या कावकावने. आता कावळा कावकाव केला की पाहुणे येतात. हे किती खरे आणि किती खोटे हे मला नाही माहिती. पण हो, आज माझ्याकडे पाहुणे येणार होते. ते कोण ते मी सांगतेच पुढे. पण त्याआधी ना मला घर थोडं आवरायचं होतं. त्यासाठी ना मी आधी बेड वगैरे सगळं क्लीन करून घेतला. बेडशीट वगैरे चेंज केलं आणि त्यानंतर सोफा वगैरे साफ करून घेतला. नंतर ना घरातली जी छोटी-मोठी कामं असतात ना, ती पण मी आवरून घेतली. स्वयंपाक वगैरे झाला आणि मी फक्त वाट बघत होते, की ते पाहुणे कधी येणार आहे. तर ना आम्हाला जायचं होतं बाहेर मार्केटमध्ये, कारण पिहूचं बोरन्हाण होतं आणि त्यासाठी ज्या काही वस्तू लागणार होत्या त्या मी काही आणल्या होत्या, पण काही आणायच्या राहिल्या होत्या. त्यामुळे ना पाहुणे यायच्या आधी ना मला ते सगळं घेऊन यायचं होतं परत घरी. आणि ह्या आहेत माझ्या मावस बहिणी, ज्या की आल्यात 150 किलोमीटर लांब फक्त आणि फक्त पिहूला भेटण्यासाठी. त्याच सोबत ना मावशीनी खूप सारा भाजीपालाही पाठवून दिला होता त्यांच्यासोबत. तुमची पण मावशी असंच करते का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर ना आम्ही इकडे तयारी करत होतो बिर्याणीची, कारण आम्हाला आहे ना चिकन बिर्याणी बनवायची होती. आम्ही दोघी पण मस्त बिर्याणी करायला लागलो. बिर्याणी होते ना तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी आहे ना तिघींनी पण मिळून भाजीपाला मस्त निवडून ठेवला. मावशीने खूप सारा भाजीपाला दिला होता. त्यात आवळे होते, चिंचा होत्या, मेथीची भाजी, अळूची पानं जे नाही ते सगळं दिलं होतं मावशीने. आणि ते सगळं आहे ना आम्ही बिर्याणी होईपर्यंत सेपरेट करून ठेवलं आणि फ्रिजमध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर ते पण आले. मस्तपैकी आम्ही बिर्याणीचा आनंद घेतला. सगळ्यांनंतर ना आम्ही चौघांनी मिळून खूप सारी मस्ती केली आणि दिवसाचा शेवट ही आईस्क्रीम खाऊन केली. चलो